जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. देणार नाही, देणार नाही, आमची जमीन देणार नाही. देणार नाही, देणार नाही, आमच्या जमीन देणार नाही. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या बोर्ले टोल नाक्याजवळ आहोत आणि या ठिकाणी बोर्ले, सांगडे, बेलवली आणि पालीखुर्द या 4 गावातील ग्रामस्थ साखळी उपोषणाला बसलेले आहेत. खरं म्हणजे या गावात ही गावं विरार अलिबाग कॉरिडॉर आणि नैना क्षेत्रामध्ये बाधित होत आहेत. आमच्या गावांना यामधून वगळण्यात यावं अशी यांची प्रमुख मागणी आणि त्यासाठी 25 ऑक्टोबरपासून या ठिकाणी हे ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ तुम्ही बसलेले पाहिले असतील. ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. प्रकरण काय ते पाहायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर जेव्हा मी चर्चा केली तेव्हा मला लक्षात आलं की शासनाचं धोरण किती वाईट असतं पहा ना. 2013 पासून ही सगळी ग्रामस्थ या विरोधात भांडत आहेत आणि सगळं सहज शक्य आहे. म्हणजे शासनाला आहे ना सहज शक्य आहे सगळं. त्यांनी बऱ्यापैकी या सगळ्या बाबतीत कार्यवाही सुरू केली होती, परंतु त्या टेबलावरच्या फायली हालतच नाही किंवा काही बिल्डर धार्जिने आपण म्हणूया ही सगळी सिडको असेल किंवा हे अधिकारी असतील किंवा राजकारणी असतील, काही ठराविक लोकांचा फायदा व्हावा त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांचं जरी नुकसान झालं तरी चालेल आणि या धोरणामुळे आज या ग्रामस्थांना या ठिकाणी उपोषणाला बसावे लागलेलं आहे. प्रकरण काय ते आपल्याला संपूर्ण जाणून घ्यायचे आणि यासाठी सातत्याने याविषयी अगदी अभ्यासूपणे आपली बाजू मांडणारे सुरेश पवार साहेब या ठिकाणी आहेत. ते अध्यक्ष आहेत. त्यांची मुळात आपण त्यांना ओळख विचारू आणि हे सगळं प्रकरण काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपली अगोदर आपण ओळख द्यावी संपूर्ण. मी वीज मंडळामध्ये अकाउंट ऑफिसर होतो आणि स्वाभिमानी विद्युत वर्कर्स संघटनेचा सचिव म्हणून काम करत होतो संघटनेचा. ओके, तर सुरेश पवार साहेब या ठिकाणी आहेत. ते आपण सांगडे गावचे ना, सांगडे गावचे ते आहेत. म्हणजे ही जी 4 गाव आहेत त्या गावातील सगळी मंडळी आहेत. मोठ्या संख्येने बसलेल्या महिला असतील, पुरुष असतील. बरं, 2013 पासून या सगळ्या प्रकरणामध्ये आपण भांडत आहात. तुम्ही जेव्हा आपली चर्चा झाली तेव्हा आपण सांगितलं की खरं म्हणजे ना जो मार्ग येतोय आणि त्याच्यामध्ये आमची 4ही गावं बाधित होणार होती, परंतु एक मार्ग असा देखील होता की ही 4ही गावं त्याच्यामध्ये सहज वाचू शकत होती आणि त्या संदर्भात अगदी पॉझिटिव्ह कार्यवाही सुरू होती. परंतु मात्र त्याच्याकडे सातत्याने आता दुर्लक्ष केलं जात आहे. काय प्रकरण सांगा मला. काय त्याच्यामध्ये सिडकोने आपल्याला ज्या वेळेला हरकती मागितल्या 2013ला आणि 14 मध्ये त्याची सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळेला संपूर्ण आपले संजय भाटिया साहेब तत्कालीन त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची ही गावं वाचवू. त्याच्यानंतर वाचवल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आणि त्यामध्ये माननीय महाव्यवस्थापक सिडकोचे जरा फोन कुणाचा डिस्टर्ब होत असेल तर प्लीज कॅन्सल करा तो बघा त्याच्यावर. माननीय महाव्यवस्थापक सिडकोचे विजय कुमार यांनी 27/1/15 मध्ये आराखडा आणि पत्र या हरकतीमुळे त्यांनी ते नवीन प्रस्ताव तयार केला आणि सदर प्रस्ताव एमएमआरडीचे मुख्य अभियंता बांद्रा यांना तो सादर केला. त्यानंतर एमएमआरडीच्या यांनी सिडको नैना एमएमआरडी हे प्राधिकरण आहे. नैना क्षेत्रामध्ये हा विरार अलिबाग महामार्ग जात असल्यामुळे ते नियोजन प्राधिकरण हे तिन्ही प्राधिकरण आहेत. त्यांनी ते बघितल्यानंतर सिडको, एमएमआरडी आणि इजिस इंडिया सर्वे टीम आणि आम्ही येथील 4ही गावातील शेतकरी 2015 मध्ये 5 ते 6 वेळा सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आलं की ही गावं जात आहेत. त्याच्यानंतर शिक्कामोर्तब एमआरडीने केलं का 8/3/16चा जो नकाशा आणि आराखडा तयार करून तो नॅशनल हायवे सिडको यांना सादर केला. सादर केल्यानंतर त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आणि त्याच्यानंतर आम्ही वारंवार पत्रावर केलेलं आहे. पत्रावर केल्यानंतर नगर रचना कोकण बोर्ड यांना सुद्धा पत्र आम्ही दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं का बदलण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर शासनाचा स्टुडंट कमिटीचा अहवाल त्यावेळी आम्ही नगर रचना पुणा यांना शेतकरी कृती समिती सांगडे यांनी पत्र केलं का ही 4ही गावं आमची वाचली पाहिजेत. तर त्याचा अहवाल 12/4/16चा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये नमूद केलं का ही सांगडे बदलण्यास आमची काही हरकत नाही. एमआरटीपी ऍक्ट कलम 37 प्रमाणे बदलण्यास हरकत नाही. असं असताना अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता त्याच्यानंतर काय झालं, सिडकोने एमएमआरडीने हा रस्ता 19 ऑगस्ट 2020 रोजी एमएसआरडीने हस्तांतरण केला. त्यांना याच्यातली काही गंध नव्हतं, काही माहीत नव्हतं, त्याचा अभ्यास पण नाही. आणि ज्या वेळेला 20 मे 2023 रोजी
ज्या 17-12-21ला आम्ही लाक्षणिक उपोषण केलं. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी MSRDचे अधिकारी, प्रांत अधिकारी आमच्या गावोगावी सतत फेऱ्या मारत होते आणि 20 मेला त्यांनी पूर्णपणे सीमांकन केलं. सीमांकन केल्यानंतर खरोखर ही सगळी गावं जातात. हे प्रत्यक्ष अनिल पडले साहेब, इन्स्पेक्टर तालुका पोलीस स्टेशन, MSRDचे अधिकारी आणि प्रांत साहेब आणि आम्ही येथील शेतकरी यांच्यावर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर जे नवीन आखणी केलेली आहे सिडकोनी MMRDने, त्याचं आपण लवकरच 5 दिवसात सीमांकन करू आणि त्यासाठी आम्हाला पत्र पण दिलं. 28/4/2023 रोजी पत्र दिलं. पत्रात मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं का आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे आणि आपण याप्रमाणे मार्ग काढू. आणि ज्या वेळेला 20 मेला ते आले त्यावेळेला त्यांनी 300 पोलीस बलाचा वापर केला. 3 व्हॅन आणले आणि आम्ही त्यांना अडवल्यानंतर प्रांत साहेबांनी मला फोन केला, पवार साहेब आम्ही येतो आणि आपण चर्चा करू. चर्चा केल्यानंतर MSRDचे प्राधिकरण नवीन आहे, त्यांना जरा बघू द्या तुमचे नक्की गावं किती जातात, घरं जातात. तर आम्हाला ते विश्वास वाटला, चला आपण दाखवूया. ते दाखवलं त्यांना. दाखवल्यानंतर पूर्ण गावच जातो आमचं, कारण शाळा जाते आमची, बरोबर, अंगणवाडी जाते, त्याच्यानंतर मंदिरं जातात आणि स्मशानभूमी पण जाते आणि अर्ध-पाऊण गाव जातोय. आणि जी राहतील जी घरं त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण त्याला लागूनच आहे. हे 450 फूट रुंदीचा रस्ता आहे विरा अलिबाग महामार्ग, त्याच्यामध्ये मेट्रो चालली आहे आणि त्याच्या पुढे ज्या शेवटचा घर असेल त्याच्या पुढे 100 ते 150 फुटापर्यंत तुम्हाला काहीच करता येणार नाही. त्याच्यामुळे अख्खं गाव आमचं जातोय. तर त्याला ती विनंती केली नवीन आखणीचं सीमांकन करा. ते अजूनपर्यंत सीमांकन करत नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला कमिटीला आमच्या ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी, 4 गावच्या लोकांनी आग्रह धरला, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका, आता तुम्ही उपोषणाची नोटीस द्या. आणि ती उपोषणाची नोटीस आम्ही दिल्यानंतर आम्हाला पत्र MSRDC देते का इलेक्शन आहे आणि तुम्ही आचारसंहिता आहे. आता यांचा काही संबंध नाही. ज्या वरिष्ठ पोलीस स्टेशनने आम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी दिलं नाही. बरोबर आहे. आणि आम्हाला परवा प्रांताचं पत्र आलं, एक सावंत तलाठी त्याने आणून दिलं. मग आम्ही वास्तविक त्यांनी इकडे यायला पाहिजे होतं, पण ते न येताना आम्ही त्यांचा मान राखून आम्ही गेलो तिकडे. 16 लोक आम्ही गेलो होतो. त्याच्यात पर्यावरण तज्ज्ञ रानडे साहेब होते, आमचे ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब होते आणि हे आर्किटेक्ट अतुल म्हात्रे होते आणि 6-7 रणरागिण्या महिला होत्या आमच्या आणि 16 लोक होते आम्ही. तिथे गेल्यानंतर साहेब बाहेर होते जरा, 1 वाजता ते आले. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की मला उशीर झाला. म्हणून ठीक आहे साहेब. आल्यानंतर आम्हाला बसायला जागा दे, सगळं झालं. दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नैनाच्या विषय काढला. नैनाविषयी काढल्यानंतर ठाकूर साहेब अग्रेसिव्ह झाले का 60% जमीन तुम्ही फुकट घेता आमची, 1ही रुपया तुम्ही टाकत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही 40% घेता, 40% मिळतच नाही, 32% मिळतं. आणि तुम्ही बेटरमेंट चार्जेस 9 लाख रुपये आम्हाला TPS 2ला त्यांनी लावलं होतं एका गुंठ्याला. तर त्यावेळेला आम्ही सांगड्याचे ग्रामस्थ आणि देवतचे ग्रामस्थ, हे आमचं त्यावेळेला संबंध पण नव्हता, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून आणि त्याच्यानंतर गावोगावी बैठक घेऊन ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही MDला भेटलो. MDला भेटल्यानंतर जो तुम्ही इस्टिमेट फुगून लवादाला दिला होता, त्याच्यामुळे ती 9 लाख रुपये तुम्ही बेटरमेंट चार्जेस आकारले होते. त्याच्यानंतर आम्ही सगळं MD बरोबर चर्चा केल्यानंतर ते 217वरती आलं. 9 लाख रुपयेकडे आणि 217 कुठे, म्हणजे ही चोर कंपनी सिडकोची शेतकऱ्याला लुटायला बघतोय. उद्या जर 2-4 कोटी लोक 2-4 कोटी रुपये जर भरायला लावले तर एकाला अटॅकायचं. तर त्याच्यामुळे मग ते 217 केले. ते त्यांना आम्ही पूर्ण निदर्शन आणून दिलं आणि TPS 3ला 350 कोटी रुपये नुकसान फॉर्म नंबर 2 मध्ये त्यांना दाखवून दिला आम्ही. तर म्हणून 350 कोटी जर तुम्हाला नुकसान होत असेल तर तुम्ही कशाला बिझनेस करता TPS स्कीमचा आणि आम्हाला नैनामध्ये कशाला घेता. त्यावेळेला त्यांना तोंड गप्प केलं आम्ही. त्याच्यानंतर चर्चेमध्ये हे सगळं झाल्यानंतर प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं का TPS 9 मध्ये तुमची जी गावं आहेत त्याच्याविषयी बोला. मग त्याच्याविषयी मी पत्र त्यांना दाखवलं का मॅडम सुकेशनी पगारे मॅडम होत्या, डेप्युटी कलेक्टर. तर त्यांनी विचारलं हे असं काय माहीतच नाही आम्हाला. म्हणून मॅडम आम्ही 2020 मध्ये या नकाशामध्ये कलर पिवळा, 23 गावामध्ये फक्त 2 गावाचं कलर पिवळा आणि बाकीचे सफेद. तर मला शंका आली म्हणून तुम्हाला आम्ही पत्र दिलं, बाबा ही 2 जी गावं आहेत पिवली काय तुम्ही स्कीममध्ये घेणार आहात का, त्याचं पुनर्वसन तुम्ही करणार आहात का, FSI किती देणार, स्कीममध्ये घेणार आहात का आणि त्याचा बेटरमेंट चार्जेस आम्हाला किती लावणार, त्याचा विकास कसा करणार, असं पत्र तुम्हाला मी दिलं होतं. त्याच्यानंतर त्या पत्राचं उत्तर तुम्ही दिलं का, दिलं नाही. त्या मॅडमनी त्या दुसऱ्या मॅडमला विचारलं पत्र शोधलं का, पत्र आहे का आपल्याकडे. मग मी त्याला म्हणालो मॅडम तुम्ही अभ्यास करून यायचं इथे, तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात आणि तुम्ही दुसऱ्याच्यावर बोट ठेवू नका. आणि हे तर म्हणून 2020चं आहे आमचं. जर 2013चे आमचे 6,000 ते 7,000 हरकती आहेत, त्या हरकतीचं तुम्हाला पत्ताच लागणार नाही. तर ते झाल्यानंतर परत त्यांना ते पत्र दाखवल्यानंतर
भूखंड कुठे तुमचे दिलेत म्हणतो. मग तो भूखंडाचा नकाशा पण मी त्यांना दाखवला. जवळ जाऊन गेलं, हे बघा हे 296 नंबर सांगड्याचा भूखंड आणि बाजूचे प्लॉट नंबर बघा. त्याच्यानंतर बोरल्याचं 183 नंबर भूखंड आणि हे प्लॉट बघा. म्हणून हे कुणी काढलेत? हां, हे तुम्हाला माहीत नको? आणि तुम्ही एवढं 23 गावामध्ये परियोजना राबवताय, त्यातली 21 गावांना तुम्ही मूळ गावठण घेतलं नाही. आणि 2 गावामध्ये तुमचं खूप प्रेम चाललंय आमच्या गावावरती. विरा अलिबाग लोकांचं प्रेम चाललंय आणि यांचं चाललंय. म्हणजे तुम्ही आमच्या गावाची बरबादी करून चाललेली आहे, हे अजिबात चालणार नाही. म्हणून तर तुम्ही पहिल्यांदा प्रांत साहेब काय बोलले का ही गावं मागे घ्या, मागे म्हणजे रद्द करा. तर म्हणून मी त्यांना सांगितलं MRTP ऍक्ट प्रमाणे जशी तुम्ही ही स्कीम TPS 9 मूळ गावठाण असो किंवा बाहेरचे असो ती पहिलं रद्द करा, मागे घ्या आणि तसं पत्र द्या आम्हाला. तर त्याप्रमाणे ते तयार झाले होते. त्याच्यानंतर काय झालं, विरा अलिबागचं आलं. विरा अलिबागमध्ये जे वाडकर साहेब होते त्यांच्याशीच आमची चर्चा झाली, ते आलेच नाहीत कारण ते टाळाटाळ करत होतात. त्याच्यामध्ये मग महाडिक सरांना पाठवले, देवगाते आणि दुसरे जाधवराव म्हणून होते. तर त्यांनी तर काय सांगितलं, आता आमच्याकडे ही फाईल आता सोपवल्या आहेत, आम्हाला त्याचा हे नाही, अभ्यास तर काहीच नव्हतं त्यांना. आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण अभ्यास केल्यानंतर जो तुमच्याकडे सोपवलेला आहे MMRDCनी जो हस्तांतर केलेला आहे 19 ऑगस्ट 2020, तर त्यावेळेला काय घडलं आहे काय नाही या ज्या हरकती दिल्या आहेत त्या काय नकाशा जो फिरवला आहे कुणी शिडकोणी आणि MMRDने, तो का आम्ही सांगून फिरवला नाही, तो गावात पाहून सर्वे करून त्यांनी तो फिरवलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही पाठपुरावा करा. कारण तुम्ही आता प्राधिकरण नवीन आहेत आणि कलम 37 प्रमाणे MRTP ऍक्ट प्रमाणे तुम्हाला अधिकार आहे, तो तुम्ही पाठपुरावा करा आणि ती गावं वाचवा. तर त्याच्यामध्ये आम्ही परत भूसंपादन प्रक्रियेची नोटीस आली आम्हाला. त्या नोटीसमध्ये आम्ही सगळ्यांनी हरकती घेतल्या. त्याच्यानंतर परत TPS 9 मध्ये आम्हाला हरकती घ्यायला लावल्या, त्या आम्ही घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही 9 सप्टेंबर यावर्षी सुट्टी होती, पण प्रांत साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आणि MSRDC पण अधिकारी होते. त्यावेळेला आम्हाला गुगलवरती नवीन नकाशामध्ये ही गावं जातात ती गावं जातात अशी दाखवल्यानंतर आम्ही काय बोललो, आमचे पण आर्किटेक्ट आहेत, आमचे पण इंजिनियर आहेत, तर तुम्ही याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला ती गुगल फाईल द्या आणि कॅट फाईल द्या, आपण ते मार्ग काढू. शेतकऱ्याच्या बाजूने तुम्हाला पण ते त्रास होणार नाही. तर आश्वासित केलं का आम्ही देऊ. पण नाही, मग कालच्या मीटिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं का हे आम्हाला देता येणार नाही. म्हणजे आणि अतुल म्हात्रे साहेब न देण्याचं कारण काय? ऐका, अतुल म्हात्रे साहेबांनी काय सांगितलं, तुमचा डाटा आम्हाला द्या. डाटा दिल्यानंतर मला 1-2 दिवसात ते स्टडी करतो, नक्की गाव जातो की नाही ते बघू आपण आणि मग तुमच्या इंजिनियरवर बसू आपण. आणि त्यांनी काय सांगितलं, स्टँडर्ड इंजिनियर तुमचा हायवेचा पाहिजे. ते आहेत आमच्याकडे सगळे IT इंजिनियर आहेत, सगळं आहेत, पण याच्यातून मार्ग काढू आपण. तर ते म्हणाले असं नाही, आपण एकत्र बसू. म्हणून एकत्र बसता येणार नाही, अगोदर आम्हाला अभ्यास करायला पाहिजे. तुमचा कॅट फाईल द्या आम्हाला, तुम्ही जे आम्हाला आश्वासित केलं होतं कॅट फाईल आणि गुगल फाईल तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही स्टडी करू आणि मग आपण बसू. तर ते त्यांनी आम्हाला काल आश्वासित करून सुद्धा ते दिलं नाही. मग आम्ही काय सांगितलं का, आणि दुसरं त्यांनी सांगितलं काय, जे इंटरचेंज रस्ते आहेत त्याच्यामध्ये स्पीड कमी होईल, हे होईल. तर आमचे प्राध्यापक रानडे साहेबांनी त्याला हरकत घेतली, कारण स्पीड कमीच होणार आहे ना. ज्या वेळेला वळणावरती गाडी येते त्यावेळेला स्पीड कमीच होणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं का, जर तुम्हाला हे डाटा देता येणार नसेल, तुम्हाला सहकार्य करता येत नसेल, तर आमचं एकही घर आणि एकही गाव तुम्हाला आम्ही संमती देणार नाही आणि इथे यायचं नाही, आमचं उपोषण चालू आहे. तर म्हणजे बघा ना, खरं म्हणजे आता 40 वर्षापूर्वीचा काळ जर असेल तर त्यावेळेला शेतकरी अशिक्षित होते असं आपण पकडूया आणि त्याच्यामुळे त्यांना समजत नसेल आणि म्हणून अन्याय झाला असं आपण जर पाहायचं किंवा असं जर आपल्याला वाटत असेल. परंतु आताचा सगळा शेतकरी समाज या ठिकाणी शिकलेला आहे, त्यांच्यासोबत मग अगदी IT इंजिनियर लोक आहेत आणि अशा वेळी त्यांना सगळ्याची समज आहे तरी देखील त्यांची फसवणूक होते. ही अतिशय वाईट आणि खेदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे ना, म्हणजे लवादाचा विषय राहिलाच. म्हणजे ह्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत ना, ह्या तक्रारी केल्यानंतर सिडको त्याच्यावर लवाद लावते. आता लवाद काय आहे, लवाद म्हणजे जसे साहेब तुम्हाला तर माहीत ठाकूर साहेब, त्या कंपन्यांमध्ये इन्क्वायरी चालू असते. इन्क्वायरीमध्ये इन्क्वायरी ऑफिसर कोण असतो, कंपनी, आणि त्याला पगार कोण देतो असतो, कंपनी. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं का इन्क्वायरी ती कामगाराच्या बाजूने लागलेली? 80 गेल्या कामगार चळवळीमध्ये त्याच्यामध्ये कधी ऐकलं का तुम्ही इन्क्वायरी ऑफिसर मालकांनी कामगारांना शिक्षा देण्याकरता इन्क्वायरी नेमलेला असतो. मालकच पुरावा देतो. जो इन्क्वायरी ऑफिसर असतो मालकानेच नेमलेला असतो. मालकाकडनं पगार घेतो आणि कामगारांचं वाटोळं करायचं काम तो करतो. आजपर्यंतच्या इतिहासात तुमच्या आयुष्यात तुम्ही तो इन्क्वायरी ऑफिसरनी कामगाराच्या बाजूने निर्णय दिलेला बघितलं? लवाद हा आता या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देईल का? मुळामध्ये असं आहे की आता सुरेशजी पवार यांनी तुम्हाला विस्तृत कल्पना दिली. बरोबर. हे सगळं जे दुखणं आहे ते दुखणं आमचंच नाही, आता सगळ्या रायगडच्या शेतकऱ्यांचं आहे. निरनिळे प्रकल्प
आमच्याच माथी मारले जातात आणि हा एक कट आहे, कारस्थान आहे की आमचा संपूर्ण शेतकरी समाज, शेती व्यवस्था हा नष्ट करायचा आणि बड्या भांडवलदारांचं भलं करायचं, ह्याच्यापेक्षा दुसरं त्याच्यामध्ये काही विकास नाही. आता विकासाच्या गप्पा हल्ली खूप चालल्या जातात. विकास कोणाचा? सर्वसामान्य माणसं केंद्रबद्ध. मी अनेक वेळा म्हणतो की ह्या विकासाला ह्युमन फेस पाहिजे, मानवी चेहरा पाहिजे. मानवी चेहरा नाही. 2013ला नैनाचं नोटिफिकेशन निघालं. त्याच्यानंतर जेव्हा ज्यावेळेला योजना निघतात, रस्ते असतील, पाटबंधारे असतील, पूल असतील, धरणं असतील, ह्याच्या योजना कुठे झाल्यात? योजना मंत्रालयात तयार होतात. ज्या दिवशी नोटिफिकेशन निघतं त्याच्या किमान 2 ते 3 वर्ष आधी तयारी चालू असते. पण रस्ता कुठून जाणार आहे, धरण कुठून जाणार आहे, हे सगळी त्यांना कल्पना असते. त्यामुळे मंत्रालयात बसले अधिकारी आणि इथे संबंध असणारे सगळे जे भांडवलदार आहेत, इन्व्हेस्टर आहेत, ते त्या प्रकल्पात प्रकल्पाची अधिघोषणा जाहीर होण्याच्या आधीच जमिनी घेऊन ठेवतात. नैनामध्ये एक्झॅक्टली तेच झालेलं आहे. 95 गावातल्या सगळ्या आता जमिनी प्लॉट गेलेल्या आहेत. दुसरं काय, नवीन काय? तर सुरुवातीला जेवढ्याला नैना आणली ते त्यांनी क्लस्टर होती की 25 एकर म्हणजे 10 हेक्टर जमीन एकत्र गोळा करा. आता छोटे छोटे शेतकरी, आपल्या कोकणातला जो काही शेतकरी आहे तो अल्पउद्योजक आहे, म्हणजे 25 एकर जमिनीचे क्लस्टर करायचं. आणि सिडकोनी काय सांगितलं, ही योजना सक्तीची नाही, परंतु इथे विकासाला चालना मिळण्याकरता आम्ही टाउन प्लॅनिंग्स करू आणि आम्ही त्यांना मान्यता देऊ. ते काही जमलं नाही, त्याला काय फारसा प्रतिसाद नाही मिळाला. पण 2013 साली जी व्हॉलंटरी होती, ऐच्छिक होती, ते त्यांनी त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये कोणाच्याही हरकती न जोमताना ती सक्तीची गेली. सुरेश पवार आहेत तिथे. सगळ्यात जास्त हरकती आपल्या सुरेश पवार आणि आमचे वाघमारे वकील बसले. सगळ्यात जास्त 6,500 पेक्षा जास्त हरकती माझ्या ऑफिसला त्यांच्या नोंद आहेत. सांगडे बोरले 6,500 पेक्षा जास्त हरकती घेतल्या. सिडकोचं म्हणणं, सिडकोचे एमडी म्हणतात, काल सिडकोचे 2-3 अधिकारी आले होते, तुम्ही त्यामुळे ते लवादाकडे द्या. आता मुळामध्ये लवाद काय आहे, लवाद म्हणजे काय? मी त्यांना विचारलं, लवादाला पगार कोण देतो? सिडकोच्या एमडीला विचारलं होतं, पगार कोण देतो? सिडको देते. म्हणजे हा सिडकोचा पगारी नोकर आहे, हा लवाद नाही, हा दलाल आहे. आणि सर्वसामान्य माणसाला या प्रक्रियेची माहिती नाही आहे. तुम्हाला याच्यातला एक क्रूर विनोद सांगतो. करोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होतो, आपल्याकडे लेखी पुरावा, आम्ही लेखी हरकती घेतल्या. त्यावेळेला त्यांनी लवादानी ऑनलाईन सुनावणी घेतल्या. आज इथे आपण बसला, मागाशी प्रॉब्लेम होता, नेटवर्क मिळते की नाही. सांगडे गावात गेलं तर बोरले गावात गेलं, नेटवर्क नाही मिळत. अशा शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज नाही, नेटवरती आपण कसं जायचं, आपली बाजू कशी मांडायची, अशा अनाडी शेतकऱ्यांच्याकडनं, अशिक्षित शेतकऱ्यांना त्यांनी फक्त एक कागदावर घोषणा केली की आम्ही ऑनलाईन सुनावणी घेणार, उत्तर द्या, आणि त्यांचे खोटे रेकॉर्ड तयार केले आणि हरकती घेतल्या. हे सगळं एकतर्फी चाललं आहे. त्यांना नैना रेटायची आहे, त्यांना हा विरार अलिबाग कॉरिडॉर नेटायचा आहे. मी कालच आम्ही त्यांना ठणकावून सांगतो, ज्या ठिकाणी चर्चा होतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये नैना प्रकल्प हा पूर्णत्वाला जाणार नाही. तुमच्या माध्यमातून मी या सगळ्या दुनियेला सांगतो, नैना प्रकल्प हा त्यांचा पूर्णत्वाला येणार नाही. संमती कोणी दिलेली आहे? मागे सांगितलं त्याप्रमाणे जे बाहेरचे लोक, पटेल, शहा, मेहता. बघा ना, म्हणजे ठाकूर साहेबांना मी मध्येच थांबवतो. काय होतं, साहेब काय बोलले की 2013ला नोटिफिकेशन निघते आणि जवळपास 3-4 वर्ष अगोदरच ही सगळी मंत्रालय आहेत ना, त्यांच्या टार्गेटांना सगळी माहिती असते की कुठे रोड निघणार आहे. त्याच्या बाजूची जमीन शेतकऱ्यांकडनं घेतली जाते. शेतकरी बिचारा अडचणीत असतो, त्याला माहिती नसते. एरवी जो भाव देतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आमिष दिलं जातं आणि ती शेती घेतली जाते. मुळात त्याचा फायदा आता म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा कॉरिडॉरला जमीन प्रत्यक्ष ताब्यात घेण्याची परिस्थिती येते, त्यावेळेला त्याचा मूळ फायदा शेतकऱ्याला न मिळतात 4 पट 5 पट काय मोबदला असेल तो त्या पटेल, शहा, जे आशिका, जी कुणी काय ज्यांनी कुणी ती घेतली असतील त्यांना मिळणार आहे. आणि मुळात जो शेतकऱ्यां तो तर बिचारा त्याला तर वाटतं अरे माझी तर फसवणूक झाली. असं नाही का साहेब झालं, हे इथे पण असं झालेलं आहे का? इथे उलट तुम्हाला आता गंमत सांगतो. आता आमदार आहे, वेळ मिळाला आम्ही प्रांतांनाही लेखी तक्रार दिलेली आहे. ज्या लोकांनी गुंतवणूक करता जमिनी घेतल्या होत्या त्यांनी शेतीत काही केलं नाही. पण आता रस्ता जातोय, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होतो कळल्यानंतर एका रात्रीत त्यांनी पोल्ट्री फार्म बांधले, पोल्ट्री शेड उभारल्या. त्याला नुकसान भरपाई करण्याकरता कमर्शियल रेटनी कमर्शियलनी त्यांना नुकसान भरपाई मिळेल. एका रात्रीत त्यांनी पोल्ट्री बांधल्या. हे प्रांतांना दाखवलं. सरकारी अधिकाऱ्यांनी कबूल करायला लागलं, हे नवीन बांधकाम आहे, आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण शेती व्यवस्था नष्ट करायची. आज आपल्याकडे भाताचं पीक आहे, आपण सुद्धा स्थानिक आहात.
परत एकदा इंटरव्ह्यू करा. भाताचं पीक संपल्या लोक मळे लावतात, वाल लावतात, चवळी लावतात, मूग लावतात. आमच्या शिवकर गावामधली मिरची ही अख्ख्या तालुक्यात प्रसिद्ध आहेत. एक एक शेतकरी अख्खा ट्रक लोड होईल एवढी मिरची पकवतो. आपला जेवढा हा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट झाला आणि सोशल इम्पॅक्टमेंट असेसमेंट झाला, माझ्याकडे जे रिपोर्ट आहेत त्यात त्यांनी म्हटलेलं आहे ह्या नैना भागामध्ये इथूनची जमीन 42% लँड इज मल्टी क्रॉप. 42% जमीन ही दुबार पिकाची आहे, त्याला हात लावू नका. हे रायगड जिल्हा हा भाताचा कोठार होता, मिठागरा होती, मिठागरा तर नष्ट केली, भाताचा कोठार नष्ट केला आणि आमची दुबार पिकती जमीन जर गेली तर आम्ही खायचं काय. या नैनामध्ये फक्त FSA वाढून देणार आहात, बिल्डिंग आपण बांधणार आहोत, शेतकऱ्यांनी खायचं काय, रोजगार काय. मुळामध्ये जर रोजगार इथे असेल, कंपनी असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. रोजगार नाही, रोजगार काहीच नाही, कुठेच नाहीये. रोजगारचे वॉचमॅन, सफाई कामगार, आमच्या माय भगिनीला कॉलेज नाही, त्याच्यापेक्षा आणखीन दाहक चित्र म्हणजे आमच्या माय भगिनींना नाईलाज कोणातरी भांडी घासायला लागणार आहे. जे मुंबईमध्ये घडलं, मुंबई ही आग्र्यांची होती, आज आग्री तिथे औषधाला दिसत नाही. आमचं कोळी समाज सुद्धा औषध दिसत नाही, कोळी वाडे सुद्धा संपवून टाकलेत. त्यामुळे अशी जी परिस्थिती मुंबईची आहे ती आता मी इथे होऊन देणार नाही. झालं ते झालं. आज 4 गावं वाचू शकतात. त्यांनी पहिली जी आखणी केली होती चुकीची होती. संयुक्त आखणीमध्ये त्यांच्या लक्षात ज्या वेळेला आलं किंवा त्यांनी परत नवीन रिवाईज नकाशा केला, पण तो आता दाबून ठेवत आहेत. ते त्यांना करायचं नाही कारण त्यांच्यावर तर दडपण आहे. दडपण म्हणजे तिथे म्हणजे तुमचं म्हणणं काय की तिथे ऑलरेडी आता बाकीच्या लोकांनी जमीन घेतलेली आहे, आता त्यांना फायदा मिळणार नाही. जर तो रोड चेंज केला म्हणजे आता विरार अलिबाग कॉरिडॉरचा रोड तुमची गावं जर वाचली तर त्याचा फायदा ज्यांनी पूर्वी जमीन घेतलेली असेल, ज्या इन्व्हेस्टरांनी, त्यांना मिळणार नाही. म्हणून हे शासन जाणीवपूर्वक आता तो रस्ता बदलत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हो, जाणून बुजून त्यांना फायदा होण्यासाठी हा रस्ता बदलला, कारण इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये भरपूर आहेत आणि त्याची मी लिस्ट काढलेली आहे. ती लिस्ट माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ इन्व्हेस्टरच जास्त आहेत, डायनेस्टीवर असे इतर आणि शेतकरी कमी आणि इन्व्हेस्टर जास्त. आणि शेतकरी पण आहे त्याच्यामध्ये. पण शेतकरी ह्या बाजूनी जर केलं तर शेतकरी बाधित जास्त होतात, घरं गावं बाधित होतात. तर त्या घरं बाधित होण्यासाठी आम्ही त्याला सांगितलं स्पष्टपणे, घर जर आमचं गेलं तर त्याच्यामध्ये जो तुम्ही व्हॅल्युएशन होणार आहे तर ते व्हॅल्युएशन जुन्या पद्धतीने होणार. जर 100 रुपये घराची किंमत असेल, 10 वर्ष किंवा 20 वर्ष झाले असतील तर ते 20 रुपये तुम्ही आम्हाला देणार, पण घसारा झाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आता बाजारभाव आहे, घराला आपल्याला किंमत खर्च होतोय त्याच्या 5 पट रक्कम आम्हाला मिळायला पाहिजे. पुनर्वसन मिळालं. पुनर्वसन आम्ही कुणासाठी मागितलंय, ही 4 गावं तर आमची वाचवाच, पण पनवेल तालुक्यामध्ये एकही घर, एकही गाव जर जात असेल तर पुनर्वसन म्हणून विमानतळ बाधित क्षेत्र 2014चं जे परिपत्रक आहे त्याच्यात तिप्पट जागा त्यांनी दिलेली आहे. तर आम्ही त्यांच्याबद्दल 5 पट जागा मागितलेली आहे आणि ती पण आमच्या गावालगत आमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. तरच आम्ही तुम्हाला ही घरं किंवा गावं जी पनवेल तालुक्यात इतर जाता आहेत त्यांच्यासाठी हे आम्ही मागणी केलेली आहे. पण ही आमची 4 गावं पूर्णपणे वाचलीच पाहिजेत, आम्ही धारणा आहे. बरं, मच्छिंद्र पाटील साहेब जे आहेत या ठिकाणी खरं म्हणजे ग्रामस्थांचा मला प्रतिसादाविषयी विचारायचे आहे. त्यांना 4था दिवस आहे, साखळी उपोषण चालू, ही परंपराच आहे. इथल्या रायगडला ही परंपरा आहे की संघर्ष केल्याशिवाय त्यांना काही मिळतच नाही. इथे देखील संघर्ष चालू आहेत, महिला मोठ्या संख्येने आहेत, अगदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने आहेत. कसा प्रतिसाद आहे या सगळ्या बाबतीत, त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या बाबतीत? फार चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे खरोखर प्रत्येक आता शेतकरी हा जागरूक झालेला आहे. म्हणजे अशिक्षित शेतकऱ्याला जरी तुम्ही कॉरिडॉर विषयी विचारलं तरी तो सगळं सांगेल, नैनाविषयी विचारलं तरी तो सगळं सांगेल. आता आमचा हा साखळी उपोषण आहे, इथे आता आमची लाईन लागलेली आहे. उद्या मी बसतो, परवा मी बसतो, एरवा मी बसतो, असं झालेलं आहे. काही शेतकरी आम्हाला सांगतात की जर या साखळी उपोषणामध्ये जर काही झालं नाही तर आपल्याला आमरण उपोषण करायचं असेल तर पहिली नावं आमची द्या. म्हणजे असे 4-5 शेतकरी आता आमरण उपोषणासाठी इथे तयारी करतात. त्यामुळे शासनाला आमचा इशारा आहे की आम्ही आता पेटून उठलोत. आता घराघरातल्या महिला आज 16 बसलेत, उद्या 32 बसतील, परवा अख्खा गावातल्या महिला बसतील. एवढं आमचं आता प्रत्येक माणूस आता जागृत झाला. प्रत्येकाला इतक्या वेळेस हे कायदेशीर तरतुदी काही समजत नव्हत्या. आम्ही लोकांना सांगितलं की सुरेश ठाकूर साहेब
किंवा सुरेश शासनाचे फसवायचे जेवढे डावपेच आहेत हा. तेवढे तुम्ही परतावून लावलेले आहेत. हा, प्रत्येक माणूस आता इथे पोलीस अधिकारी येतात किंवा तलाठी येतात किंवा इतर काही आमचे पाठीराखे येतात, त्यांच्याशी आम्ही बोलतो. सुरेश पवार काय झाले किंवा एनी आमचे गोविंद पाटील किंवा हे सगळे आम्ही जे आता आहोत, हे सगळी नावं पटापट घेणं शक्य नाही, किंवा समोर बसलेले काही काय तुमचे, त्यांच्याशी कोणीही बोलला तरी तो इतक्या सहजगत्या कायदेशीर भाषा इतकी परफेक्ट सांगतो की तो माणूस म्हणतो, अरे तुम्ही तर सगळे सुशिक्षित आहात. मी तर म्हणतो की ते बसलेले अधिकारी आहेत ना, त्यांच्यापेक्षा तुमचेच लोक मला जास्त हुशार हो, वाटतात. आता पोलीस अधिकारी आले होते, त्यांना आम्ही कागदपत्र दाखवली, सगळं सांगितलं, तर ते म्हणतो तुमचं सगळं रीतसर कायदेशीर आहे. तुमचं तुम्ही सगळं- त्याच्यावरच अभ्यास करताना त्यांचा कुठं अभ्यास आहे, त्यांना फक्त लादलेला आहे. हा, तर ते सगळे बोलबच्चन आहेत आणि ते लुटायला निघालेत आम्हाला, पण आम्ही लुटले जाणार नाहीत. आम्ही प्रत्येक शेतकरी आता जागरूक झालेला आहे आणि आम्ही इथे आमच्या इकडे आम्हाला म्हणजे वेगळ्या अंगाने तुमचं परमिशन आहे का, तुम्ही इथे सगळं केलंय का, कायदेशीर आहे का, तर मग प्रत्येक ठिकाणी आमचं लेटर गेलेलं आहे, कायदेशीर लेटर गेलेलं आहे या उपोषणाचं, आणि प्रत्येक गोष्ट आम्ही अगदी परफेक्ट केलेली आहे. आणि 2013 सालापासून हरकती, त्याचं प्रतिउत्तर, त्यांना दिलेले त्याचे पुरावे, त्यांच्या सह्यानिशी पत्र, म्हणजे एकही असा पुरावा आम्ही सोडला नाही. ते जर इरेला पेटले तर आम्ही सुद्धा इरेला पेटू. आणि प्रत्येक गोष्ट आज जर इथे कोर्ट इथं जर उभा केला आणि इथं जर म्हणजे जज उभा केला आणि आम्हाला दोघांना त्या साईडला त्यांना उभे केलं, शेतकऱ्यांना या साईडला उभे केले, तर प्रत्येक पुरावा त्यांना देऊन तिथे यांचं हाणून पाडू आणि आमची सरस जागा होईल. एवढे आमचे कायदेशीर पुरावे आमचे हे सगळे शेतकरी बांधव बसलेत. प्रत्येक जण दिवसाची रात्रीचा दिवस करतो आणि धावतोय आणि कागद पुरावे गोळा करतोय. सुरेश पवार हे मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक हे सगळे भूषण आपले घनश्याम पाटील काय झाले, सगळे हे सगळे भोपी काय झाले, सांगड्याचे सगळे सांगडे बोरले, हा जणू काही या हिरेला पेटलेला आहे आणि आम्ही सोडणार नाही. आपण आहे ना आता काही महिलांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. महिला या ठिकाणी कोण बोलणार आहे 2 शब्द? बरं, किती महिला बसलेल्या आहेत प्लीज? हां, ओके. काय कोण बोलणार आहे जरा? काय नाव तुमचं काय? आशा अनिल बोपी. तुम्ही स्वतः उपोषणाला बसलेला आहेत का? हा, आजचा 4था दिवस आहे, तुमचा पहिला दिवस का? पहिला दिवस. अजून कोण आहे? तुम्ही बसलेले आहेत का उपोषणाला? काय नाव तुमचं? तुमचं नाव? हिरा संतोष. बरं, तुमचं नाव? सुजाता. काय बोलायचं आहे का तुम्हाला? आम्ही सर्वजणी आज सकाळी 9 वाजता बसलोत आणि आम्ही असं ठरवलंय का लेडीजला रात्री शक्य नाही, म्हणून सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आम्ही बसणार. पण बिल्डर लोकांनी बिल्डर लोकांचा फायदा करण्यासाठी हे आमच्या लोकांचा वाटोला करायचं ठरवलंय. तर बघा ना किती म्हणजे काय प्रतिक्रिया आहे त्यांची की बाबा आमच्या या स्थानिकांचा वाटोळं करण्यासाठी हा सगळा कट चालू आहे का, असाच आरोप इथल्या महिलांनी केलेला आहे. बरं, कोणी ग्रामस्थ आहेत का, त्यांना कोणाला बोलायचं आहे का? प्लीज जरा वरती या, कोणाला बोलायचं असेल तर थोडक्यात या 2 शब्दात व्यक्त करा. बोला. काय नाव तुमचं? माझं भास्कर फुलोरे. आज बेलवली, सांगडे, पालीखुर्द यांच्या वतीने आम्हाला उपोषण करायला पाडलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे की आज छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला जमिनी दिल्या आणि कसण्यासाठी जमिनी दिल्या, त्याच जमिनी आज फुकट रेटमध्ये रेटतात. म्हणून मला सांगू इच्छितो, आमच्या भगिनींवर बघा आज या किती एवढ्या मोठ्या भगिनी संख्येने उभे राहिल्यात. ही जी वेळ आणली ना, ती उलटून पाडल्याशिवाय आमची ही साखळी उपोषण आम्ही थांबवणार नाही. आणि नैना सिडको अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमची 1 इंच जागा सुद्धा आम्ही तुम्हाला देणार नाही. शेतकरी संघटनेचा नैना हटव. म्हणून माझ्या पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की आपण या शेतकऱ्यांसाठी पाठीशी उभे राहा. आणि माझ्या जनतेला आणि या अधिकाऱ्यांना निवेदन आहे की ज्या दिवशी तुम्ही आमच्या जमिनीवर आरक्षण टाकायला असाल त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांच्या कुदली फावड्याने जर तुमचा हातपाय कलम केलं नाही तर या छत्रपती शिवाजी राजांच्या उशेष नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, अतिशय आक्रमक आहे तिथले शेतकरी झालेले आहेत. तुमचं नाव काय? बरं, थोडंसं असं व्हा बाजूला, लाईट इकडे दिसेल. बोला. सर, आमच्या हक्काची जमीन कुठल्या गावच्या? सांगडे. बोला. हा, आमची 17 घरं चाललेत. 17 म्हणजे जास्तच, पूर्ण गावच चाललंय आमचं. आणि आम्ही काय कुठून आलेले आहेत का? आम्ही इथले रहिवासी आहेत आणि आम्हाला बोलतात तुमचे पुनर्वसन नाही. पण त्यांना लाजा वाटायला पाहिजेत ना. आम्ही शेतकरी आहेत, मग शेतकऱ्यांसाठी काहीच नाही का?
बरं बघा ना, म्हणजे खरं म्हणजे एक प्रकारे अस्थिर वातावरण ह्या संपूर्ण भागामध्ये हे केलेलं असं म्हणूया. देशातही अस्थिर वातावरण आहे आणि इथे शेतकऱ्यांच्या मनात तर अतिशय असंतोष आहे. आपण शेवट करूया सगळ्या चर्चेचा. काय वाटतं ही सगळं चालू आहे हे खरोखर अशांतता या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. पुन्हा एकदा मला या शेतकऱ्यांमध्ये ही जी निष्फळ कालची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये खूपच असंतोष पसरलेला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही ते प्रांत समोर स्पष्ट सांगितलंय का बेमुदत आमरण उपोषण आम्ही आपल्या कार्यालयासमोर करणार आहोत. बघा 4था दिवस झालेला उपोषणाचा, परंतु तरी देखील त्यांना या ठिकाणी उपोषण आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे. खरं म्हणजे खूप मोठ्या संख्येनं ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणं शक्य होणार नाही. तरी देखील आपण लाईव्ह असल्याकारणाने प्रयत्न करतो की ज्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ शकतो. नाव काय आपलं? राजश्री राजेश पाटील, कुठल्या गावचे आपण? बोरले गाव. ओके. काय आजच्या ह्या उपोषणाबाबत ही जी सगळी तुमच्या महिला भगिनी असतील, तुमच्या गावातले ग्रामस्थ बसलेले आहेत, काय तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला आमचा न्याय मिळायला पाहिजे, आमची जमीन आमची वाचली पाहिजे, आमची घरं वाचली पाहिजेत, हाच आमचा उद्देश आहे. आम्हाला बुडवायला घेतलंय, आम्हाला शेतकरी स्त्रियांना अगदी अक्षरशः बुडवायला घेतलंय. आमची शेतकरी स्त्री कुठे कमी आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये माझी स्त्री अगदी पंतप्रधान झाली, चंद्रावर गेली, अगदी पायलट झाली, सगळ्या क्षेत्रामध्ये माझी स्त्री पुढे आहे. आणि या शेतकरी स्त्रीला का माझा मान नकोय? माझा सगळा अधिकार आमचा शेतकरी स्त्रीला पाहिजे आणि तो आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला मिळाल्याशिवाय आमचा अधिकार आम्ही मिळवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आम्ही जिंकणार, मरणार आम्ही, पण आम्ही जिंकणार. मेलो तरी चालेल, पण आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही. आमची स्वतःची जमीन आहे, आमच्या बापाची जमीन आहे. तुम्ही कोण आमचा भाव ठरवणार? तुम्ही कोण आमच्या जमिनी घेणार? आमचा हक्क आहे त्या जमिनीवर. बरं, अगदी पुरुष बांधवांच्या पेक्षा महिलांची संख्या अधिक आहे ही या ठिकाणी दिसते आणि त्याचं कारण काय? तर त्या खरोखरच पेटून उठलेल्या आहेत. माझ्या मध्ये आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. तर ही चर्चा या ठिकाणी आपण थांबूया. गेल्या 4 दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. ग्रामस्थांचा प्रचंड पाठिंबा आहे. महिला भगिनी देखील तेवढ्याच संख्येने किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. मग त्या पाठिंब्यासाठी असो किंवा उपोषणासाठी असो, हे सगळं अशांत वातावरण शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. लवकरात लवकर या संदर्भात मार्ग काढावा. त्यांच्या या सगळ्या गोष्टीचा अंत शासनाने, अधिकाऱ्यांनी कोणीही पाहू नये आणि लवकरात लवकर यातनं मार्ग काढावा हीच या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी असावी. तुम्हाला काय वाटतं त्याबाबत तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, बोरले. धन्यवाद.